महाविद्यालयाच्या या आपल्या सांस्कृतिक हॉलमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत। या जयंतीच्या निमित्तानं आपण महाविद्यालयात सामाजिक सप्ताह साजरा करीत आहोत आणि या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपण वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्या अनुषंगानं आपण आज इथे वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेतील जे विद्यार्थी आहेत त्यांची भाषणं जी आहेत ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आधारित आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित व्याख्यान आपण आयोजित केलं आहे। तर या कार्यक्रमासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंखे सर चे व्याख्याते डॉक्टर प्राध्यापक एम ई कांबळे सर, IPSCचे प्रमुख डॉक्टर PM पाटील सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी, आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र, आपण सर्वांचं मी सांस्कृतिक विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि यामध्ये जे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेले विद्यार्थी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती विचार मांडतील। आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते आमचे सहकारी मित्र प्राध्यापक एम ई कांबळे सर यांचं स्वागत या IPSCचे आमचे चेअरमन डॉक्टर PM पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना त्यांचं स्वागत करावं। यानंतर अभिजित कोळी याला विनंती की त्यांनी आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विचारावरती जे मनोगत आहे। नमस्कार, तमाम मानवतावादी माणसातल्या माणसाला नमस्कार। तुम्ही रक्त सांडलं आणि आमच्या अस्तित्वाला आकार मिळाला। याच वेळी इतिहासाची पानं उलटली, पण याच वेळी वर्तमानाची पानं उलटताना हेच डोळे फोडून घ्यायचे वाटतात। कारण राखड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा म्हणता म्हणता इथल्या माणसांच्या दगडे गिरकावून इथल्या माणसांची दगड कधी झाली कळलीच नाही आणि ह्याच दगडांनी सुरू केलाय महाराष्ट्र विकण्याचा डॉपेस। अशा परिस्थितीमध्ये रक्तानं रंगलेली गावकुसं, त्या गावकुसाबाहेर पडलेले महासुरेश अश्रू, पुरोगामित्वाच्या ध्यात अडकलेल्या गोळ्या, महाराष्ट्रीयन जनतेवर सोडलेल्या पॉलिटिकल टोळ्या, मोर्चा निघडलेली माणसं, धर्मांतराची कुंखार भाषणं, अस्तित्वातून विचारमंथन करतोय की आधुनिक राष्ट्र उभारणीसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांचे योगदान हा विषय मांडत असताना मला सर्वप्रथम ही गोष्ट मांडावीशी वाटते की जो काय आज तुम्हाला 2022 साली आपला भारत दिसतोय की जो भारत आपल्या जगामध्ये प्रतिनिधित्व करतोय असा असलेला भारत की जो आज विकसनशील देशाकडे वाटचाल करू पाहतोय असा असलेला भारत, पण आज तुम्हाला हे सगळं बघत असताना ह्या लोकांची सुद्धा आपल्याला आठवण येणं महत्वाचं वाटतं किंवा ह्या लोकांचा विचार आपल्याला माहिती असणं महत्वाचं वाटतं। तो म्हणजे शाहू फुले आंबेडकर। शाहू फुले आंबेडकर म्हणजे काय तर ही तीन माणसं ही पुरोगामित्वाची तीन महत्वाची खांब आहेत की ह्यांच्यावरती खऱ्या अर्थानं पुरोगामित्व या महाराष्ट्राचं देशाचं आजपर्यंत चाललेलं तुम्हाला आम्हाला दिसून येतं। मग हा विचार मांडत असताना आधुनिक राष्ट्र नेमकं कसं झालं, कारण की जर इथं आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण नाही घेतलं तर मात्र आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळत नाही, ही आजची आपली दुरावस्था आपल्याला दिसून येते। मग हे शिक्षण महत्वाचं होतं, संधी महत्वाची होती, समानता महत्वाची होती, हे माणसाने ओळखलं होतं। सगळ्यात पहिल्यांदा जर आद्यमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी सुरुवात केली असेल समाज सुधारण्यासाठी तर ते महात्मा ज्योतिराव फुले होते। मग महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिली सुरुवात काय केली होती तर आपल्या घरातला पाण्याचा हौद सर्वसामान्य लोकांसाठी खुला केला आणि त्यातून खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित करण्याचं काम केलं। तसंच आपण दुसरा विचार ज्यावेळेला आपण करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांनी
14 तळ्याचा सत्याग्रह केला, तोही कशासाठी तर समानता प्रस्थापित करण्यासाठी. सर्वसामान्य माणसाला पाणी पिण्याचा सगळ्याचा हक्क आहे आणि तो मिळाला पाहिजे हे त्यांनी महाडमध्ये केलेला सत्याग्रह आपल्याला दिसून येतो. राजश्री शाहू महाराजांच्या बाबतीत आपल्याला काम बघायला गेलं तर त्यांचं राधानगरी धरण असेल, आपण कोल्हापूरचा रंकाळा बघतो, याच्या माध्यमातून ही माणसं काम करत आली. पण आधुनिक राष्ट्र उभारण्यासाठी फक्त ह्या माणसांनी एवढंच काम केलं नाही. म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मला सांगत असताना महत्वपूर्ण वाटतं की त्यांचं एक रुपीस नावाचं पुस्तक होतं की ज्याच्यावरती आपली जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे ती संपूर्ण बँक त्याच्यावरती आधारित आहे, असं आपल्याला वारंवार आपल्याला अनेक वक्त्यांच्या भाषणामधून आपण ऐकलेलं आहे. म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकारितेमध्ये होते, त्यानंतर त्याचबरोबर त्यांचे सामाजिक होते, राजकीय होते. म्हणजे ही माणसं अशी भारतामध्ये घडून गेली की ज्याच्यामुळे आधुनिक राष्ट्र उभारण्यासाठी या माणसांचं अतिशय महत्वपूर्ण योगदान आहे. मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्वाचे या ठिकाणी प्रसंग मला सांगावा असं वाटतो. एकदा कोलमेश परिषदेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते. त्या ठिकाणी गेले असताना कोलमेश परिषदेमध्ये प्रश्न मांडायचे होते. कोलमेश परिषद अनेक दिवस सुरू होती आणि त्याच कालखंडामध्ये सगळी कोलमेश परिषद संपली आणि संध्याकाळी ज्यावेळेला सगळी झोपी गेले त्यावेळेला एक खोलीमध्ये लाईट चालू होती. त्यातल्या शिपाईला वाटलं की ते का लाईट चालू आहे म्हणून तो त्या ठिकाणी बघण्यासाठी गेला आणि बघण्यासाठी गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करताना दिसले आणि त्यांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब सगळे झोपी गेलेले, आज झोपायची वेळ झालेली आहे, परंतु तुम्ही एवढ्या रात्री जागे का? तर बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडातून येणारं उत्तर असं होतं की माझा समाज झोपलेला आहे, मग मी झोपून चालणार नाही, मला जागावर राहावं लागेल, मला त्यासाठी काहीतरी करावं लागेल, त्यासाठी मला जागा राहणं महत्वाचं आहे आणि माझा समाज जर जागा करायचा असेल तर मला जागा राहिलं पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. म्हणूनच आधुनिक राष्ट्र उभारणीसाठी या माणसांचं महत्वाचं काम सुरू होतं. आज या ठिकाणी माझ्यासमोर मुली बसलेल्या आहेत, मुलं बसलेले आहेत. आपल्याला शिक्षणाचं महत्व की महात्मा ज्योतिराव फुलेंनी अधिक महत्वाचं सांगितलं. मला महात्मा ज्योतिराव फुलेंचं वैशिष्ट्य या गोष्टीसाठी वाटतं की एखाद्या माणसाची परिस्थिती गरीब असते म्हणून माणूस सामाजिक मध्ये उतरला हे मोठेपणा येऊ शकत नाही किंवा त्याचं तेवढा गौरव होत नाही. पण डॉक्टर महात्मा फुले यांचं वैशिष्ट्य की ते पुण्याचे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी जे काय आज आपण पुणे विद्यापीठ बघतो ते पुणे विद्यापीठचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, त्यांनी ते बांधलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणाची त्यांची परिस्थिती असताना सुद्धा समाजासाठी ते का आले? कारण की समाजाला फाटा द्यायचा होता, समाजामध्ये बदल घडवायचा होता आणि या दृष्टिकोनातून यांनी प्रयत्न केला. म्हणून आज राष्ट्र उभारणीसाठी आपल्याला आधुनिक भारत दिसून येतो. मग एपीजे अब्दुल कोणाच्या बळावरती म्हटले होते की भारत माझा महासत्ता होणार आहे 2020 साली? कारण की त्यांनी ओळखलं होतं की शाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचतायत. प्रत्येक तरुण आज उठून पेटतोय. प्रत्येक तरुण सायन्स असेल, राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व क्षेत्रामध्ये भारतातली मुलं आमची पुढे जाऊन काहीतरी करू पाहतायत आणि त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. हे सगळं होतंय तर या 3 महापुरुषांच्या पुढे मला असं ठामपणे मांडावं असं वाटतं. राजश्री शाहू महाराजांनी काय केलं तर सुरुवातीला सांगत असताना राजश्री शाहू महाराजांनी स्वतःपासून सुरुवात केली. म्हणजे की एक माणूस होता त्याला हॉटेल काढण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं आणि त्याला सांगितलं की तुझ्यात मीच पहिला चहा प्यायला येतो म्हणून. आणि ते स्वतः जायचे दररोज आणि राजमहालातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या टपरीवरती जायचे, चहा प्यायचे आणि आपल्या जवळचे जे साथीदार असायचे त्यांनाही चहा प्यायला सांगायचे. म्हणजे पहिल्यांदा जातीतली समानता आणि अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम ही राजश्री शाहू महाराजांनी दिलं. त्यांना आरक्षणाचे पहिले जनकही म्हणतात. त्यानंतर दुसरी बाजू मला राजश्री शाहू महाराजांची सांगावीशी वाटते की त्यांनी जैन बोर्डिंग असेल, मराठा असेल, बहुजन समाजाचं बोर्डिंग असेल हे काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे खऱ्या अर्थानं जातीयता नष्ट होण्यासाठीचं सुद्धा महत्वपूर्ण योगदान मला त्यांच्यातून दिसून येतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही करून दिलं ते अतिशय महत्वाची गोष्ट होती. त्याचं कारण असं की आज आपण बघतो की अनेक देशांमध्ये जवळजवळ आपल्या देशात सुद्धा तेथे राजे जन्माला आले परंतु त्यांनी त्या प्रदेशामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम केलं तेवढ्या राज्यापुरतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांना कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत सर्व जातीच्या धर्मांना समता, न्याय, संधी प्रस्थापित करून देण्याचं काम केलं. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला बाबासाहेबांचं एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वपूर्ण योगदान किती आहे. एकदा झालं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाच्या एका संविधानाच्या कामानिमित्त निघाले होते आणि निघाले असताना त्यांना घरी त्यांच्या जो लहान मुलगा होता तो खूप आजारी पडला होता. नावानं त्याचा आजार बळावला जात होता आणि आजार बळावला जात असताना तो खूप आजारी पडला. मग बाबासाहेबांनी काय केले त्यांच्या माहितीनुसार अभ्यासानुसार त्यांनी आयुर्वेदिक उपचार करायला सुरुवात केली. पण हे उपचार त्याच्यावरती इफेक्ट करत नव्हता. नावानं तो उपचार वाढायला लागला. पुन्हा उपचार वाढला पण जितकी त्याची परिस्थिती होती, जितकी आजार भयानक होता तितका उपचार होत नव्हता. बाबासाहेबांच्याकडे पैसे नव्हते. मग बाबासाहेबांनी काय केलं, विचार केला, पुन्हा उपचार केले. पण बाबासाहेबांना महत्वाच्या मीटिंगला जायचं होतं. मग एकदा झाला असं
की त्यावेळेला बाबासाहेबांनी पाठीवरती पोराचे हात फिरवायला लागले आणि हात फिरवत फिरवत असताना म्हटले की बाळा तुला काहीच होणार नाही, तू फक्त जरा धीर धीर. त्या पोराचा आवाज नावांना वाढायला लागला होता, अक्षरशः तो आवाज वाढायला लागला आणि एक वेळेला आवाज थांबला आणि त्यावेळेला भावकीतली लोक म्हटली बाबासाहेबांना की आता बाळाचा मृत्यू झालेला आहे तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी नवीन वस्त्र आणा. त्यावेळेला रमाईच्या काळजात थस्स झालं आणि म्हटले की नवीन वस्त्र कुठं आणू, त्याच्या उपचारासाठी आमच्याकडे पैसे नव्हते, मग आम्ही नवीन वस्त्र कुठून आणायचं. हे रमाईने ओळखून आपल्या साडीचा बदल फाडला आणि त्या मुलाला त्यामध्ये गुंडाळून अंत्यसंस्कार केलं. मग त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की या भारत देशातला एकही तरुण, या भारत देशातला एकही माणसाला संधी, समानता, दर्जा आणि आरोग्य सुविधा मरणार नाही हे त्यांनी त्यावेळेला डोक्यात घेतलं. त्यावेळेला त्यांनी चिंतनामध्ये आणलं आणि संविधानामध्ये खऱ्या अर्थानं त्यावेळेला रुजू करण्याचं काम केलं. मला वाटतं की आधुनिक राष्ट्र उभारणीसाठी या माणसांचं महत्वपूर्ण योगदान आहे. म्हणूनच आज आपण महासत्तेच्या यादीकडे आपण चाललो आहोत. म्हणजे की आपण जेव्हा 1700च्या पाठीमागे आपण जाऊन विचार करू लागतो त्यावेळेला आपल्याला कळतं की कितीतरी जातीची वर्ण व्यवस्था होती, लोकांच्या मध्ये प्रचंड मोठी जाती व्यवस्था होती, पण हे सगळं नष्ट करण्याचं काम केलं ते शाहू फुले आंबेडकरांनी केलं. म्हणजे की आपण म्हणतो जे काय आपण जगतोय, जे काय आपण वागतोय, जे काय आपण शिक्षण घेतोय ते फक्त शाहू फुले आंबेडकरांच्यामुळे घेतोय. म्हणून मला वाटतं की आज त्यांच्या स्वप्नातला भारत होता, पण दुसरी मला पडती बाजू अशी मांडत असताना मला प्रामाणिकपणे मत मांडावं असं वाटतं ती म्हणजे की आज जे आपण तरुण आहोत ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालतो का? बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत असा नव्हता. डॉक्टर आंबेडकरांच्या, महात्मा फुलेंच्या आणि राजश्री शाहू महाराजांच्या त्यांनी एवढं योगदान दिलं. त्याचं कारण असं की तुमच्या आमच्यासारखे तरुण आज जे काय करायला पाहिजे तितक्या प्रमाणात करताना दिसत नाही, ती खऱ्या अर्थानं खंत आहे. परंतु आधुनिक राष्ट्र उभारणीसाठी या माणसांचं महत्वपूर्ण योगदान होतं. या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं. शेवटी दादाला एवढं सांगतो, बोलून प्रश्न कधीच संपत नाही. प्रश्न तेव्हा संपतात जेव्हा त्या प्रश्नाचा पाठलाग करू आणि त्या प्रश्नाच्या मुळासकट पोहोचू आणि पोहोचल्यानंतर आपण सर्वजण प्रयत्न करू, तेव्हाच प्रश्न संपतील आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण आत्मसात कराल. या हिशोबाने मी या ठिकाणी गौरव व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज मी तुमच्या समोर विषय मांडत आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता व परस्पर संबंध. न्याय ही एक बहुआयामी संकल्पना आहे. मानवी समाजातील लोकांचे परस्पर संबंध हे हितकारक आणि प्रगतीला पूरक असावे. यासाठी लोकशाही राज्य व्यवस्थेत लोकांचे स्वातंत्र्य, त्यांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या इत्यादींचे निकष ठरलेले जातात. मग त्या निकषांवर आधारित नीती, नियम व कायदे राज्यसंस्थेने लागू करावेत. त्या कायद्याचे पालन लोकांनी करणे हे बंधनकारक करावे. कायदे न पाळणे हा गुन्हा मानावा आणि गुन्ह्यासाठी त्यांच्या स्वरूपानुसार शिक्षा देण्याची तरतूद असावी. अशी न्याय या संकल्पनेची ढोबळ चौकट असते. स्वातंत्र्य, क्षमता आणि परस्पर बंधुत्व ही न्यायालयाची अविभाज्य अंगे आहेत. समाजातील प्रत्येकाला समान स्वातंत्र्य व समान संधी उपलब्ध करून देणे आणि योग्य संधीच्या अभावी वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक उपेक्षांच्या संकटात सापडलेल्यांना चुकवते. माप देऊन त्यांना इतरा जणांच्या पातळीवर आणणे हेही न्यायाचेच एक द्योतक होय. पाश्चिमात्य जगात ख्रिस्तपूर्व काळात ग्रीक तत्त्ववेत्ते प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी, त्यानंतरच्या काळात जॉन रोल्स आणि कार्ल मार्क्स यांनी न्यायाच्या संकल्पनेबाबत आपापले सिद्धांत मांडले आहेत. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकातल्या प्लेटोचे म्हणणे असे होते की समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अंगभूत नैसर्गिक गुणांच्या आधारावर काही विशिष्ट कामे करू शकतो. प्लेटोच्या मते समाजात नवनिर्मितीची प्रबळ इच्छा असणारा एक उद्योग वर्ग, अंगी साहस किंवा शौर्य असणारा लढाऊ वर्ग आणि बुद्धी व विवेक असणारा शासक वर्ग, या तिन्ही वर्गाची लोक असतात. या साऱ्यांना एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या कामात हस्तक्षेप न करता आपापली कामे निष्ठेने करणे हेच न्यायाचे द्योतक आहे. 20व्या शतकाच्या मध्यावर जॉन रोल्स यांनी अमेरिकन विचारवंतांना असे म्हटले आहे की सर्वांना समान स्वातंत्र्य देणे आणि समाजातील विषमतेचे योग्य नियोजन करणे या दोन गोष्टी न्यायासाठी आवश्यक असतात. सर्वांना समान स्वातंत्र्य देणे आणि समाजातील विषमतेचे योग्य नियोजन करणे या दोन गोष्टी न्यायासाठी आवश्यक असतात. सर्वांना केवळ समान संधी देऊन न्याय प्रस्थापित होईलच असे नाही. समान संधी मिळवूनही एकदा वर्ग उपेक्षित राहत असेल तर त्याला थोडे झुकते मापन देणे हे न्यायाचेच ठरेल. भारतात मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण हे याचे उत्तम उदाहरण आहे. कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या न्यायाची कल्पना
समाजातील आर्थिक व्यवस्थेशी जुडलेली आहे. औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेतून समाजात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता निर्माण होत असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कष्टकरी कामगारांचे शोषण होत असते. अशा व्यवस्थेत श्रीमंतासाठीच न्याय हा गरिबांसाठीच असणाऱ्या न्यायापेक्षा वेगळा असतो. ही असमानता दूर करून सर्वांसाठी एकच न्याय प्रस्थापित करणे म्हणजे सामाजिक न्यायाची बूज राखणे होय, असे मार्क्सचे म्हणणे होते. भारतात ऐतिहासिक काळापासून जात, धर्म, भाषा इत्यादीवरून होणाऱ्या भेदभावामुळे सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती. ती विषमता नष्ट करणे आणि विषमतेमुळे मागे पडलेल्या घटकांना काही सवलती देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे या सामाजिक न्याय प्रस्थापित करणे असे म्हणता येईल. समाजातील कोणत्याही जातीच्या, धर्माच्या किंवा वर्गाच्या व्यक्तीसाठी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देणे, त्यास विकासाची योग्य संधी देणे, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सबल असलेल्यांकडून दुर्बलांचे होणारे शोषण थांबवणे आणि आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे सूत्र सामाजिक न्यायाच्या संकल्पनेत महत्त्वाचे आहेत. उपेक्षितांनी समान संधी देण्यासोबतच सुरक्षा प्रदान करणे हेही गरजेचे असते. तणाव आणि भय यांच्यापासून दुर्बलांना मुक्तता मिळवून देणे हे मुख्यतः राज्य संस्थेचे काम असते. राज्यातील विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांच्या मूलभूत गरजा भागवणे, त्यांना समान संधी देणे, त्यांच्यात उद्भवणारे संघर्ष कमी व नष्ट करणे आणि समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे ही सामाजिक न्यायाची मुख्य उद्दिष्टे होत. भारताच्या संविधानात समाविष्ट असलेले सामाजिक न्यायाचे मुख्य उद्दिष्ट, सामाजिक न्यायाची संकल्पना देखील समाजातील असंतुलन नष्ट करून कल्याणकारी राज्यास प्राधान्य देणारी आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जगाला फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाली असली तरी भारतीयांना ही मूल्ये नवीन नाहीत. आपल्या संस्कृतीला अदैवताचे अधिष्ठान आहे. अदैवत म्हणजे माझ्यासारखंच दुसरा ही भावना प्राचीन भारतीय ऋषींनी अदैवताचा मंत्र जगाला दिला. ज्यांच्याबद्दल तुला तिरस्कार, दुजाभाव वाटत असेल त्यांना प्रेमाने आपलेसे कर, त्यांना आलिंगन दे ही शिकवण भारतीय ऋषींनी संतांनी दिली. लोकशाही सामाजिक आणि आर्थिक क्षमतेचे अधिष्ठान असावे म्हणून स्वातंत्र्य, समता व बंधुता या उदात्त जीवन मूल्यांची फारकत करता कामा नये. क्षमता नसेल तर मुठभर लोक इतरांवर सत्ता गाजवतील. समता असेल व स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तींची उपक्रमशीलता नष्ट होईल आणि बंधुभाव नसेल तर दुहीमुळे स्वातंत्र्य व समता धोक्यात येईल. लोकशाही ही केवळ राज्य पद्धती नाही तर उदात्त जीवन पद्धती आहे. म्हणून या तिन्ही जीवन मूल्यांचे पालन केले पाहिजे असे आंबेडकर म्हणतात. आपल्या लोकशाहीचा प्राण धर्मनिरपेक्षतेत आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाचा कारभार धर्मनिष्ठित नसेल, देशात सर्व धर्मांना समान वागणूक मिळेल व त्यांचा समान आदर केला जाईल. भारतातील प्रत्येकाला स्वधर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य असेल. याला सर्व धर्म समभाव म्हणतात. आज मात्र घटनेतील समान हे मूल्य गायब होते की काय अशी शंका येते. ज्ञानयुग म्हटल्यावर गेलेल्या 21व्या शतकातही पारतंत्र्य, विषमता व द्वेष भावना याची मानवी जीवनावर पकड सैल झालेली दिसत नाही. समाजात पैसा व चंगळवाद यांची वकवक वाढल्यामुळे माणसे असहिष्णू, अशांत व अमानुष बनत आहेत. याची उदाहरणे समाजात नित्य दिसतात. धन्यवाद. भाषणासाठी मी शुभम गोरड माझे नाव शुभम सुनील गोरड, बीकॉम 3rd इयर. लोकशाही सामाजिक आणि आर्थिक समतेचे अधिष्ठान असावे म्हणून स्वातंत्र्य, समता व बंधुता या उदात्त जीवनमूल्याची हरातच करता कामा नये. समता नसेल तर मुठभर लोक इतरांवर सत्ता गाजवतील. समता असेल तर स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तींची उपक्रमशीलता नष्ट होईल आणि बंधुभाव नसेल तर दुहीमुळे स्वातंत्र्य व समता धोक्यात येईल. स्वतंत्र भारतात 1950 साली लागू झालेल्या भारतीय संविधानात समाविष्ट असणारी स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय ही मूलभूत तत्वे अत्यंत महत्वाची आहेत. सुमारे 150 वर्ष जाती व आर्थिक विषमतेच्या दबावाखाली जगणाऱ्या भारतीय समाजासाठी संविधानातील ही तत्वे नव्या युगाच्या नांदीसारखी होती. स्वतंत्र भारतात 1950 साली लागू झालेल्या भारतीय संविधानात समाविष्ट असणारी स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय ही मूलभूत तत्वे अत्यंत महत्वाची आहेत. सुमारे 150 वर्ष इंग्रजांच्या अंमलबजावणीखाली पारतंत्र्यात असलेल्या आणि शेकडो वर्ष जाती व आर्थिक विषमतेच्या दबावाखाली जगणाऱ्या भारतीय समाजासाठी
संविधानातील ही तत्वे एका नव्या युगाच्या नांदीसारखी होती. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या तीन तत्वांच्या ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात ग्रीसमध्ये प्लॅटो या विचारवंतानेही केला होता. त्याने म्हटले होते की समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक, बौद्धिक आणि नैतिक विकासासाठी ही 3 तत्वे स्वीकारली जाणे अत्यंत गरजेचे आहे. नंतर 17व्या शतकात स्पिनोझा नामक एका विचारवंताने असे नमूद केले होते की व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे 18व्या शतकात अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले गेले. आपल्या भारतीय संविधानात देखील स्वातंत्र्याचे मूल्य ठळकपणे भारतीय अधोरेखित आहे. सर्व मानव जन्मतः समान आहेत, त्यांना समान संधी व अधिकार मिळाला पाहिजे याची तंतोतंत एक संकल्पना सर्व मानवी नागरी हक्कांना प्राथमिक न्याय देणारे एक सामान्य तत्व आहे. समानतेविषयी 2 भिन्न दृष्टिकोन प्राचीन काळापासून आढळतात. सामाजिक सर्व व्यक्ती शारीरिक, बौद्धिक व मानसिक दृष्ट्या निसर्गत भिन्न असतात. जीवशास्त्र, मानसशास्त्र व बुद्धिमान कसोट्या यांनीही असमानता मान्य केली आहे. त्यासाठी निसर्गातील वैचित्र्यांचा विषमतेचा दाखला दिला जातो आणि अखेर निसर्गाप्रमाणेच मनुष्यातील विषमता ही एक नैसर्गिक घटना आहे व म्हणून ती बदलणे शक्य नाही असा निष्कर्ष काढला जातो. अशा स्थितीत समतेचा आग्रह धरणे निसर्गाविरुद्ध आहे हे असा दृष्टिकोन आहे. याउलट साधू संतांनी सर्वांभूती परमेश्वर हे तत्व मांडले आणि सर्व प्राणी माणसांविषयी प्रेम व समभाव ठेवावा असे आपल्या शिकवणुकीतून प्रतिसाद केले. इथे तीच प्रजाती लक्षणे सांगता याची समदृष्टी गृहीत धरली जाते. धन्यवाद. नंतर पुढील प्रश्नासाठी BA भाग 2 ची विद्यार्थी सायली जाधव हिला मी विनंती करतो. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवार अभिवादन करून सुरुवात करते. भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत. त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात होतात. मुलांनाही ते चांगली पुस्तके वाचण्यास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे पूर्णपणे ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमूल्य वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या आधार अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलित गात्र झालेल्या मनापासून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुर्दांड झालेल्या समाजाला आपल्या हक्कांप्रती जागृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्गारक व तारक शक्ती होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हे तर त्यांनी मनुष्य मंत्राच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य व क्लेश यांनी दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पुरे ज्ञान, माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या, शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्गाराचे आपले प्राणपणाला लावून समतेने मंगलवाट दाखवले आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्गारक व तारक शक्ती ठरते. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वतःची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
ते जो पिलतो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते समाज बांधवांना सांगतात. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाच्या पायी आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगतात. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की ते पूर्णपणे सुरक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावे. शासनाचे यासाठी लक्ष द्यावे असे म्हणणे होते. समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समाजाला लागतो. प्रज्ञाशील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनावीत. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांना आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ध्यानी द्यावे. मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रपित व समाजहिताचे भान ठेवण्यासाठी खरे शिक्षण होय असे ते माने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनित्य, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एक संघ होणार नाही असे ते समजतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क आणि आपल्या कळत नाही, हक्कही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले. डॉक्टर बाबासाहेबांच्या आचार विचारांवर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरीची घोषणा करता तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली. त्यांना वाटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश सोडून जाणार, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारत देशाचे संस्थान आहोत. आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहे. राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करून सुद्धा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूर केली. 1927 ते 1956 पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. 1992 साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की स्वच्छता पाळा, सर्व दुर्गुणांवर दूर राहा, मुला-मुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांना न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा आदेश केला. दलितांचे हक्क मिळावे त्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला. मस्त बोलले. राष्ट्र उभारले, मस्त. त्याचा परिचय आपल्याला ओझरता का असेना झाला. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. या जयंतीच्या निमित्तानं आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक एम.व्ही. कांबळे सर यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, जे योगदान आहे, त्याकडे पाहिले तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे विविध पैलू आपल्या सगळ्यांना जरी माहीत असले तरी त्यांचं राष्ट्र उभारणी जे कार्य आहे ते आणि सामाजिक समता, बंधुता, न्याय यावर आधारित जी लोकशाही निर्माण केली
आपण जी आज लोकशाहीची फळं चाकतोय, इतर देशांच्या कडे पाहत असताना आपल्या ते लक्षात येईल की लोकशाही आणि त्यासाठी दिलेले संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांचं महान कार्य आहे आणि त्या अनुषंगानं अनेक तज्ज्ञ इथे विचार मांडतायत. तर मी प्राध्यापक एम. कांबळे सर यांना विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आणि महात्मा फुलेंची 195वी जयंती हा राज्य शासनाच्या वतीनं संयुक्त कार्यक्रम आपण महाराष्ट्रभर आपण राबवत आहोत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.S. साळुंखे सर, IQSAचे चेअरमन डॉक्टर PM पाटील सर, महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका, त्याचबरोबर विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक आणि इथं वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न केला. खरं तर आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे CV आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे घडले कसे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या पुढे ही गोष्ट असणं, बाबासाहेबांचं कार्य आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण ऐकत आलेलो आहोत, परंतु बाबासाहेबांचं जे शिक्षण आहे, बाबासाहेबांचं जे बालपण आहे आणि बाबासाहेब कसे घडत गेले हे जर आपण अभ्यासलं किंवा हे जर आपण वाचलं तर आपण खऱ्या अर्थानं आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये आपण सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला करायला काय हरकत नाही. हे CV मधून बाबासाहेबांच्या आपल्याला समजून येईल. बाबासाहेबांच्या CVचं एक गोष्ट महत्वाची आहे की बाबासाहेबांच्या खिशात 1 रुपया नव्हता, तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी डबल PhD, लंडनमध्ये DSc डिग्री, म्हणजे तिथं ज्यावेळेला आपण PhD करतो, अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळेला लंडनमध्ये इंग्लंडमध्ये ज्यावेळेला आपण PhD करतो त्यावेळेला तिथं DSc ही डिग्री दिली जाते, म्हणजे तिथं त्याच्या अगोदर MSc ही डिग्री केली जाते. आपल्याकडं भारतामध्ये आपण विज्ञान विभागामध्ये आपण BSc MSc करतो, पण तिथं पॉलिटिकल सायन्स केल्यानंतर MSc आणि DSc ही डिग्री दिली जाते. PhD केली तर PhD सारखं काम केलं तर DSc डिग्री दिली जाते. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचं मी सुरुवातीपासून येतो. आता बाबासाहेबांचा जो जन्म आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशांचं ज्या वेळेला आपल्या भारतावरती राज्य होतं त्यावेळेला मध्य प्रांत, त्यावेळेला त्या भागाला मध्य प्रांत म्हटलं जायचं. सध्या ते मध्य प्रदेशमध्ये आहे आणि तिथं त्याला आता सध्या भीम जन्मभूमी असं म्हटलं जातं. तर बाबासाहेबांचा जन्म आपल्याला माहिती आहे किती तारखेला झालेला आहे, कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं. 14 एप्रिल 1891 साली बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. बाबासाहेबांचे जे वडील होते किंवा बाबासाहेबांचं जे नाव होतं ते म्हणजे सकपाळ असं नाव होतं त्यांचं. रामजी सकपाळ हे बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव होतं. तर रामजी सकपाळ यांना अतिशय उत्तम पद्धतीने इंग्लिश येत होतं त्या काळी आणि ते इंग्लिश येत असल्या कारणानं ब्रिटिशांनी किंवा तिथल्या त्या प्रशासनानं त्यांना मुख्याध्यापक हे पद देऊ केलं होतं त्यावेळेला. आणि या छावण्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी या छावण्या असायच्या. साताऱ्यामध्ये असायच्या, दापोलीमध्ये असायच्या, मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेला छावणी होती आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यानंतर काही वर्षानं बाबासाहेब 5 वर्षाचे झाल्यानंतर आणि बाबासाहेब आंबेडकर हे साताऱ्यामध्ये आल्यानंतर किंवा त्यांचं कुटुंब परिवार साताऱ्यामध्ये आल्यानंतर बाबासाहेबांच्या मातोश्री यांचं निधन झालेलं आहे. अतिशय कमी वयात बाबासाहेब आपल्या मातोश्रींना पोरके झालेले आहेत आणि म्हणजे बाबासाहेबांना जी प्रेम देणारी व्यक्तीच तीच नाहीशी झालेली आहे. आणि बाबासाहेबांचे जे वडील आहेत ते त्या मिलिटरीमध्ये ते सुभेदार होते, मुख्याध्यापक होते, सुभेदार होते आणि आपल्याला माहिती आहे की मिलिटरीमध्ये रिटायरमेंट लवकर असते. आणि बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांचा जन्म झाल्यानंतर लगेच 3 वर्षांनी ते रिटायर झालेले आहेत आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या घरी आर्थिक चंचलता किंवा आर्थिक त्यांचं ढासळलेलं होतं आणि बाबासाहेबांना पुस्तक घेऊन देण्या इतपतही त्यांच्याकडे पैसे नसायचे.
तर रिटायर झाल्यानंतर हे रामजी संकपाळ जे कुटुंब आहे बाबासाहेबांचं, हे दापोलीला कॅम्पमध्ये गेलं. तिथून ते शिक्षणासाठी बाबासाहेब 5 वर्षांत झाल्यानंतर बाबासाहेब साताऱ्यामध्ये बाबासाहेबांना आणलं गेलेलं. आणि सुरुवातीला बाबासाहेबांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये साताऱ्यामध्ये दाखल केलेलं होतं. सरकारी शाळेमध्येच बाबासाहेब शिकत होते. त्यानंतर 4 वर्षांनी बाबासाहेबांचं नाव इंग्लिश मीडियम मध्ये घातलं, ज्या आता सध्या तिथं त्या शाळेला नाव प्रतापसिंह हायस्कूल असं नाव आहे. तर बाबासाहेबांचं तिथं जे ऍडमिशन झालं त्या दिवसाला पण महत्व आहे की बाबासाहेब तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर फार मोठं काम बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे, म्हणून त्या दिवसाला सुद्धा महत्व आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक 4-5 वर्षाचं शिक्षण साताऱ्यामध्ये झालं. साताऱ्यामध्ये झाल्यानंतर हे कुटुंब पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला गेलेलं आहे. मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी एल्फिस्टन महाविद्यालय, आपल्याला माहित आहे एल्फिस्टन महाविद्यालयाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती एक सरकारी शाळा होती. बाबासाहेबांचं नाव तिथं दाखल करण्यात आलं. बाबासाहेब त्या ठिकाणी शिकले आणि बाबासाहेब त्या ठिकाणी मॅट्रिकची परीक्षा त्या एल्फिस्टन रोडवरती असणाऱ्या शाळेमध्ये 10वी पास झाले. बाबासाहेब अस्पृश्य समाजातील व्यक्ती त्या काळामध्ये 10वी पास होणारे हे एकमेव बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम त्या अस्पृश्य लोकांनी आणि समाजसेवकांनी त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि ह्या सत्काराच्या वेळेला कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे त्यावेळेचे नामांकित गुरुजी होते, हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षामध्ये बाबासाहेबांच्या त्यांच्या लक्षात आलं गुरुजींच्या की बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं पुढचं शिक्षण जे आहे ते अडचणीचं होऊ शकतं, ते शिकू शकणार नाहीत. म्हणून त्यावेळेला त्यांनी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची भेट बाबासाहेबांना घालून दिली. आणि त्या भेटीमध्ये सयाजीराव गायकवाड साहेबांनी त्यावेळेचे ते नरेश राजघराणं बडोद्याचं, त्यावेळेला त्यांनी 25 रुपये दर महिन्याला स्कॉलरशिप देण्याचं बाबासाहेबांना त्या ठिकाणी मान्य केलं. आणि हे असं बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप घेऊन शिकलेले आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना पुढं अडचणीच आलेल्या आहेत. आता पुढं काय करायचं, पैसे नाही आहेत, तर कुठं ना कुठं तर समाजामध्ये ती व्यवस्था केली. बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासून हुशारच होते आणि त्यामुळं समाजामधून त्यांना मदत होत गेली आणि ते तयार होत गेले. तर बडोदा नरेशांनी त्यांना ही 25 रुपयाची दरमहा स्कॉलरशिप दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलेली आहे. आणि एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर बाबासाहेबांचा मुख्य जो विषय होता तो म्हणजे अर्थशास्त्र होता. राज्यशास्त्र सुद्धा त्यांचा विषय होता. मानववंश, ज्याला आपण अँथ्रोपॉलॉजी म्हणतो, हा विषय सुद्धा बाबासाहेबांचा होता. हे सांगायला मागचा उद्देश काय, तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुढचं रिसर्च केलेलं आहे या समाजामध्ये जो आमूलाग्र बदल, फंडामेंटल चेंजेस करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी हे प्रत्येक विषय त्यांना उपयोगी पडलेले आहेत. अँथ्रोपॉलॉजी हा विषय घेऊन बाबासाहेबांनी एक रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश केलेला आहे. आणि तो रिसर्च पेपर म्हणजे भारतामध्ये अस्तित्वात असणारी जी जाती व्यवस्था आहे याची सुरुवात त्यांची कशी झाली, हाऊ इट इज फॉर्म्ड आणि त्याची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे ह्याच्यावरती सुद्धा एक रिसर्च पेपर बाबासाहेबांनी ह्या म्हणजे हे जे सगळे विषय त्यांनी घेतलेले आहेत या सगळ्या विषयावर त्यांनी एक प्रकारे पीएचडीच केलेली आहे प्रत्येक या सब्जेक्ट मध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचे हे 3 वर्ष त्या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांची स्कॉलरशिपची पण जी मुदत होती 3 वर्षाची ती संपून गेलेली होती. पुन्हा पुढच्या शिक्षणाची अडचण होऊन बसली. तर पुढच्या शिक्षणाच्या वेळेला पुन्हा त्यांनी बडोदा नरेशांच्याकडे अर्ज केला आणि त्यावेळेला मात्र त्यांना ह्या ठिकाणी स्कॉलरशिप म्हणजे मिळणार नाही म्हणून सांगितलं. परंतु पुन्हा अर्ज केल्यानंतर त्यांनी स्कॉलरशिप त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. आणि त्यांची अट अशी होती बडोदा नरेशांची की तुम्ही पुढचं शिक्षण हे अमेरिकेत जाऊन घ्यायचं. आणि दुसरी अट होती की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बडोदा या संस्थानामध्ये नोकरी करायची. आणि ही अट त्यांनी घातलेली होती. आणि तशा पद्धतीनं करारावरती सह्या करून घेतल्या बाबासाहेबांच्या. या कराराच्या हा जो करार झाला त्याच्यामध्ये व्यास आणि जोशी म्हणून हे दोघं साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये. तर बाबासाहेबांना त्यावेळेला हे शिक्षणासाठी मदत झाली. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमध्ये बोटीमध्ये बसून हे न्यूयॉर्कला पोहोचले. न्यूयॉर्कला गेल्यानंतर तिथून ते कोलंबिया, न्यूयॉर्क जवळच ते कोलंबिया विद्यापीठ आहे, तर ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब गेलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी आपल्या MA च्या डिग्रीसाठी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेले आणि तो अर्थशास्त्र होता. बाबासाहेबांनी 2च वर्षामध्ये त्या ठिकाणी MA ची डिग्री पूर्ण केलेली आहे.
आणि त्यावेळेला बहुतेक असं होतं, आता कसं MA चे आपले सिलेबस असतो, आपण परीक्षा देतो, परंतु त्यावेळेला MA बाय रिसर्च म्हणजे तुम्ही प्रबंध लिहायचा, रिसर्च करायचा, प्रोजेक्ट करायचा आहे आणि हे प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला MA ची डिग्री दिली जाते. बाबासाहेबांच्या रिसर्च, बाबासाहेब जरी अमेरिकेमध्ये गेले असते तरी बाबासाहेबांनी जो रिसर्च पेपर त्या ठिकाणी MA च्या प्रबंधासाठी लिहिलेला आहे तो म्हणजे आपल्या भारतावरतीच त्यांनी तो रिसर्च पेपर लिहिलेला आहे. त्या पेपरमध्ये असं होतं, त्या पेपरचं टायटल असं होतं, एन्शियंट इंडियन कॉमर्स हा विषय त्यांचा होता. तर आपल्या भारतामध्ये जे पूर्वीचं जे एन्शियंट प्राचीन काळामध्ये जे काही कॉमर्स होतं त्या कॉमर्सच्या संदर्भात त्यांनी तो रिसर्च पेपर त्या ठिकाणी पब्लिश केलाय. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात शिकत असले तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशासाठी काय फारसं केलेलं नाही, ते भारतातच त्यांचं लक्ष असायचं, भारताच्या लोकांच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अर्धवट माहिती ऐकत असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा काही एक महात्मा गांधीच्या बरोबर, महात्मा गांधी साहेबांच्या बरोबर जे चर्चा झाल्या त्याच्यामधून काही अशा गोष्टी बाहेर आल्या, बाबासाहेबांना मग ब्रिटिशांच्या हस्तक वगैरे असं समाजामध्ये म्हटलं गेलेलं आहे. परंतु त्याचं त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की हा मुद्दा पण तिथं मी पुढे सांगणार आहे याच्यामध्ये काय आहे. तर त्या ठिकाणी बाबासाहेबांची MA डिग्री पूर्ण झाली. एन्शियंट इंडियन कॉमर्स या विषयावर बाबासाहेबांनी प्रबंध सादर केला आणि बाबासाहेबांनी PhD चे ऍडमिशन त्या ठिकाणी पुन्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये घेतलेले आहे. बाबासाहेबांचे जे गुरुवर्य आहेत तिथले जे शिक्षक आहेत ते म्हणजे डॉक्टर एल्विन त्याचं आडनाव, तर हे त्यांचे शिक्षक होते. तर बाबासाहेब त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये, बाबासाहेबांच्याकडे पैसे नव्हते आणि वेळही नव्हती, कमी वेळामध्ये त्यांना PhD करणं गरजेचं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करून तो अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण कसा होईल ह्याच्याकडे लक्ष ते द्यायचे. आणि मग त्यांनी आपले जे लायब्ररीमध्ये एक वेळ बसले असताना आपल्याला माहिती आहे लाला लाजपत राय हे सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करत असताना बाबासाहेबांच्या ठिकाणी आले आणि लायब्ररीमध्ये त्या दोघांचा अर्थशास्त्र या सिद्धांतावरती त्यांची चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांचे जे शिक्षक आहे डॉक्टर एडविन हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ही संवाद बघून, या दोघांचा अर्थशास्त्रामध्ये चर्चा बघून हे एडविन साहेब इतके प्रभावित झाले की बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे अतिशय लाडके विद्यार्थी झाले आणि एडविन ह्या शिक्षकांना बाबासाहेबांनी मग शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या ते संपर्कात होते एडविन. त्यानंतर लजपतराय त्या ठिकाणी बाबासाहेब 18 तास अभ्यास करू लागले. त्यांनी पुन्हा लगेचच 2 वर्षात साधारण 1915 मध्ये बाबासाहेबांचं PhDचं रजिस्ट्रेशन होतं. 1917 मध्ये बाबासाहेबांनी PhD सुद्धा पूर्ण केली आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांचा एक टायटल होता, त्या रिसर्च पेपरचा जो टायटल होता तो पण अर्थशास्त्राच्या संदर्भातलाच टायटल होता. आणि त्याच्यामध्ये ते काय करतात की जे आपला भारताचा जो डिव्हिडंड असतो म्हणजे इंडिया नॅशनल डिव्हिडंड, इट्स हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा त्या पेपरचा टायटल होता किंवा हा प्रबंधाचा त्यांच्या PhDचा विषय होता. तर ही PhD सुद्धा त्यांनी म्हणजे हा विषय सुद्धा त्यांनी भारताच्या संदर्भातच, भारताचा जो नॅशनल डिव्हिडंड आहे या संदर्भात त्यांनी हा विषय निवडून त्या ठिकाणी PhD पूर्ण केली. बाबासाहेबांचं PhDचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांना पुढे शिकावंसं वाटायला लागलं आणि त्यांनी पुढचं शिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी लंडन मध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आणि बाबासाहेबांना ज्या वेळेला लंडन मध्ये प्रवेश घ्यायचा होता त्यावेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब ज्या ठिकाणी शिकले त्यांचे जे गुरु होते त्या 2-3 गुरूंनी त्यांच्याजवळ शिफारस पत्र दिलेली होती की लंडन मध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला आपण एखादी PhD करतो, भले ती आर्ट्स फॅकल्टी मध्ये आपण इथं म्हणत असतोय, पण तिथं जी डिग्री आहे ती आपल्याला पॉलिटिकल सायन्स किंवा इकॉनॉमिकल सायन्स, तर ती आपल्याला MSc करावं लागतं तिथं आपल्याला. म्हणजे त्याच्या अगोदर अशी शिफारस केली गेली. कोलंबिया विद्यापीठाचे जे प्रोफेसर होते, बाबासाहेबांचे जे गाईड होते, त्यांनी असं बाबासाहेबांच्याकडे पत्र दिलं की तिथल्या गाईडला दाखवण्यासाठी लंडन मधल्या की बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्रामध्ये इतका अभ्यास आहे की एका प्राध्यापकाला सुद्धा एवढा अभ्यास नसणार आहे आणि त्यामुळं तुम्ही बाबासाहेबांना डायरेक्ट MSc साठी प्रवेश द्या, अशी त्याच्यामध्ये शिफारस होती. आणि बाबासाहेब आणि ही विनंती त्या लंडनच्या जे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या त्या डिपार्टमेंटने, इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटने ती मान्य केलेली आहे. बाबासाहेबांना MSc डिग्रीसाठी त्या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे. तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सुद्धा रिसर्च केला. MSc डिग्री बाबासाहेबांनी लवकर पूर्ण केली त्या ठिकाणी आणि पुन्हा त्या ठिकाणी
पुढची पीएचडी म्हणजे लंडन मधली पीएचडी ही डीएससी डिग्री असते. आपण जर जुनी पुस्तकं काय काढून बघितली रेफरन्स बुक, तर तिथं बऱ्याच जणांच्या लंडन मध्ये ज्याने अभ्यास केलेला आहे किंवा इंग्लंडमध्ये केलेला आहे त्यांची डीएससी डिग्री आहे. लक्षात आपण पीएचडी असते तिथं डीएससी डॉक्टर इन सायन्स. तर ते डॉक्टर इन सायन्सचा विषय सुद्धा बाबासाहेबांनी पुन्हा त्यांचा अर्थशास्त्राचा हा मुख्य विषय होता. म्हणजे बाबासाहेबांना अर्थशास्त्राचा अभ्यास जो इतका होता की त्यांना म्हणजे बारीक सारीक गोष्टी शेतीविषयी असू दे किंवा कसलंही जिथं जिथं पैसा लागतो त्या सगळ्या क्षेत्राचा बाबासाहेबांना अभ्यास होता. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला असताना त्याचबरोबर बाबासाहेबांनी ग्रेज इन या संस्थेमध्ये कायद्याचा अभ्यास पण सुरू केला होता. कायद्याच्या अभ्यासाचं सुद्धा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि म्हणजे ही पॅरलल स्टडी सुरू होती त्यांची डीएससी डिग्री. आणि पुन्हा ते त्यावेळेला कायद्याचं शिक्षण घेत असताना बाबासाहेबांना बॅरिस्टर ही पदवी सुद्धा पॅरललच त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संपादन केली. ते बॅरिस्टर झाले आणि त्यानंतर बाबासाहेबांची इकडे पीएचडी सुद्धा पूर्ण झालेली आहे. आणि लंडन मध्ये जी पीएचडी आहे ती लंडन मधल्या पीएचडीचं जे टायटल होतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ती कुठं पीएचडी केली हे बऱ्याच जणांना माहिती नाही की द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. तर हे प्रॉब्लेम ऑफ रुपी या विषयावर बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी केलेली आहे. आणि ही पीएचडी सबमिट केल्यानंतर हा थिसिस सबमिट केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे जर्मनीला पुढच्या शिक्षणाला गेलेले आणि जर्मनीमध्ये बॉन युनिव्हर्सिटी जी आहे त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी ऍडमिशन घेतलेले. अर्थशास्त्रामध्ये बाबासाहेब तिथं त्यांनी संशोधन करायचं ठरवलेलं होतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 पर्यंत फक्त शिक्षणच घेतलं. ते त्यांनी पहिला शिकून घेतलं सगळं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एक घोषवाक्य त्यांचं आहे की पहिला शिका तुम्ही, शिकल्यानंतर तुम्हाला नॉलेज आल्यानंतर मगच तुम्ही संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. एखादी गोष्ट तुमच्यावर अन्याय होत असेल तर तो तुम्ही सनदशीर मार्गाने तुम्ही मांडा, ती सोडवा. ही शिक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे. आजकाल समाजामध्ये आपण बघतो शिक्षण घ्यायचं नाही, आपल्याला त्यातलं काही माहिती नसते आणि आपण आंदोलन करायला बाहेर जायचं, मग आपला मार्ग चुकतो. कदाचित आपण चुकीचीच गोष्टी मागून बसतो, आपल्याला माहिती नसतं. म्हणून शिक्षण घेणं हे फार महत्वाचं आहे पहिला. आणि मग आपण त्या ठिकाणी एखादी मागणी करणं, मोर्चा काढणं, आंदोलन करणं हे बाबासाहेबांची शिकवण आहे. त्यांचा अनुभव जे आहे या ठिकाणी मी सांगतोय. बॉन विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी ऍडमिशन घेतल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये असं झालं आपल्याकडे ब्रिटिशांचं सरकार होतं. प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी आपल्या भारतामध्ये आता हे आपल्या भारताचा कारभार पाहणारे जे मंत्री होते म्हणजे भारत मंत्री, ज्याला आपण मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणतो, ते मिनिस्टर ऑफ स्टेट कुठे होते तर हजारो किलोमीटर दूर इंग्लंडमध्ये भारत मंत्री. आणि त्यांच्या थ्रू भारतामध्ये कारभार सुरू आहे असायचा. तर हे इथं काम करणारी जी मंडळी आहे ती लोकांच्याकडून कर घ्यायचे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कर घ्यायचे, केंद्रीय कर असायचा, म्हणजे वेगवेगळे जे कर होते त्यांचा जो पैसा यायचा त्याचा वापर हे व्यवस्थित करत नव्हते आणि त्यामुळे लोकांना आणखी कर ज्यादा भरायला लागायचा. म्हणजे उधळपट्टीच एक प्रकारे करत होते. आणि ही उधळपट्टी जी आहे ही बाबासाहेबांनी त्यांच्या त्या रिसर्च पेपर मध्ये मांडलेली होती. आणि त्यामुळं बॉन विद्यापीठाला पुढचं रिसर्च करायला गेल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांना त्यांच्या गाईडनं पुन्हा मागं लंडनला बोलवून घेतलं की असं आहे की आमच्या धोरणानुसार तुम्हाला पीएचडी या विषयावर देता येणार, कारण ब्रिटिश सरकारवर टीका होती आणि त्यामुळे तुम्ही या थिसिस मध्ये बदल करून द्या. बाबासाहेबांनी तो पुन्हा लंडन मध्ये बाबासाहेब आलेले आहेत आणि बाबासाहेबांनी तो थिसिस पुन्हा आपले जे रिझल्ट आहेत रिझल्ट चेंज न करता बाबासाहेबांनी कौशल्य वापरून आहे तसं थिसिस सबमिट केलेला आहे. म्हणजे रिझल्ट तेच होते. त्यांच्या इथे काय लक्षात आलं कुणाशिवाय की त्यावेळेला तो थिसिस सबमिट झाला आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणची डीएससी डिग्री त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि हे करत असताना बाबासाहेबांच्या जवळ काही पैशाची म्हणजे पैसे नसायचे. बाबासाहेब आंबेडकरांना कधी शाहू महाराजांनी 1,500 रुपयाची मदत केली. म्हणजे पीएचडी शिकायला जाताना शाहू महाराजांनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे शिक्षणासाठी. म्हणजे समाजाकडूनच पैसा गोळा करून बाबासाहेब पहिला शिकून घेतले. पण आपला आजचा जो विद्यार्थी आहे तो कारण सांगतो की माझी घरची परिस्थिती खालावलेली आहे आणि तो कामाला जातो. तो कामाला गेल्यानंतर त्याला तिथं पगार त्याचा नाही तोच उभा राहत नाही. म्हणून आपण त्याग करून शिक्षण पहिला घेतलं पाहिजे. कसं असो शिक्षणाला प्रायोरिटी, त्याशिवाय आपल्याला पुढचं
काही मिळणार नाही. बाबासाहेब म्हणतात बघा, बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, अतिशय महत्वाचं वाक्य आहे, ते आपल्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. या वाक्याचा फार मोठा अर्थ आहे. जर आपण शिक्षण घेतलं ना तर आपण कुठल्याही प्राईम मिनिस्टर असू दे किंवा कुणाला असू दे त्यांच्या बरोबर आपल्याला बोलण्याची हिंमत मिळते, आपले प्रश्न सोडवण्याची हिंमत मिळते. म्हणून आपण शिक्षण पहिला घेतलं पाहिजे, म्हणजे आपण बोलताना चुकत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जर आपण पिलं तर आपण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण आपल्यावर अन्याय होत असला तर आपण अन्याय सहन करणार नाही. आपण शिकायला पाहिजे त्यासाठी. आणि हेच समाजामध्ये हेच तर महत्वाचं आहे. आपण अन्याय सोसतो म्हणूनच आपल्याकडे सगळीकडे दुःख दिसायला लागले. तर ही दुःखावर जर निवारण करायचं असेल आपल्याला तर आपण शिकलं पाहिजे आणि मगच आपलं सगळेजण आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होऊ आणि आपला समाज सुद्धा चांगला होतो. तर हे बाबासाहेब 1923 नंतर बाबासाहेब पुन्हा भारतामध्ये आले. बाबासाहेब भारतामध्ये आल्यानंतर बाबासाहेबांनी मग पूर्ण वेळ समाजकार्य, राजकारण या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. बाबासाहेब ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला बाबासाहेबांना शेतकऱ्यांचे प्रश्न पहिला दिसले. बाबासाहेबांचं जे मूळ गाव आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामधलं मंडणगड तालुक्यातील आंबडवे असं गावाचं नाव आहे, आंबडवे. तर त्या गावामधून ते आल्या असल्या कारण कदाचित कोकणामध्ये त्यांचा म्हणजे जास्त वावर सुरुवातीच्या काळामध्ये झाला, शिक्षण घेऊन आल्यानंतर सुद्धा. आणि बाबासाहेबांनी मग त्या ठिकाणच्या शेतकऱ्यावर होणारे अन्याय हे बाबासाहेबांना दिसले, तिथं असणारी जाती व्यवस्था बाबासाहेबांना दिसली. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला मोर्चे काढलेले. एक मोर्चा तर असा काढलेला की दापोलीमध्ये एक चीर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 7 वर्ष मोर्चा चालले, आंदोलन ब्रिटिश सरकारच्या विरोधात. मग ब्रिटिश सरकारांच्या असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांना या प्रश्नाची पूर्ण माहिती आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मुंबई राज्यामध्ये जी विधान म्हणजे जे कायदे बनवण्याचं मंडळ आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांना घेतलं गेलेलं आहे. आणि कारण हा त्या शेतकऱ्यांचा, या मजुरांचा प्रश्न जे तुम्हीच चांगल्या पद्धतीने सोडवू शकता कारण याची माहिती तुम्हाला जास्त आहे आणि म्हणून बाबासाहेबांना त्या ठिकाणी कायदे मंडळावर त्या ठिकाणी बाबासाहेबांना संधी मिळाली. त्यानंतर बाबासाहेब दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांचा मुख्य उद्देश काय होता तर बाबासाहेबांचा मुख्य उद्देश होता की जो अस्पृश्य समाज आहे भारतामध्ये त्यांना राजकीय हक्क मिळायला पाहिजे, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी पहिली गोरमेज परिषद ज्या वेळेला भरली इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये, त्यावेळेला काँग्रेस आपल्या भारतामध्ये असणारा जे काँग्रेस पक्ष आहे म्हणजे त्यावेळेला महात्मा गांधी त्याचे प्रमुख होते. म्हणजे काँग्रेस म्हणजे महात्मा गांधी, महात्मा गांधी म्हणजे काँग्रेस किंवा महात्मा गांधी म्हणजे ते फायनल. तर त्यावेळेला महात्मा गांधी किंवा काँग्रेस पक्षानं पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बहिष्कार टाकला. ते गेलेले नव्हते त्यावेळेला, परंतु बाबासाहेब आंबेडकर गेले होते, बरेच लोक गेले होते इथं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपली पहिली मागणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे की अस्पृश्य समाजासाठी राजकीय हक्क त्यांनी त्या ठिकाणी पहिला मागितलेले. आणि दुसरी मागणी अशी आहे की ब्रिटिशांनी भारतावरती राज्य सत्ता गाजवून भारतीय लोकांना गुलाम बनवू नये आणि तुम्ही त्यापासून म्हणजे भारताला स्वातंत्र्य द्या, हे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे त्यावेळेला. आणि म्हणून ही गोष्ट झाल्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी अस्पृश्यांसाठी राजकीय हक्क बाबासाहेब मागतायत म्हणून महात्मा गांधींनी बाबासाहेबांना भेटण्याचं निमंत्रण मागितलं. बाबासाहेब त्यांना भेटायला गेले. महात्मा गांधी, सावरकर असतील, यांचं अस्पृश्यता निर्मूलनाचं जे काम आहे यांचं मीडियम वेगळे वेगळे, त्यांना करायचं होतं ते एकच साध्य, पण त्याचे मार्ग वेगळे होते. पण बाबासाहेबांचा यांच्या मार्गावर विश्वास नव्हता आणि त्याचं कारण असं आहे की त्यापूर्वी सुद्धा अनेक महात्मे, मोठी माणसं होऊन गेली ज्यांनी अस्पृश्यता निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रश्न काही सुटलाच नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या दोघांचं न ऐकता त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊन पुन्हा मागणी करायचं ठरलं. परंतु ज्यावेळेला महात्मा गांधीची ज्यावेळेला बाबासाहेबांची भेट झाली तेव्हा महात्मा गांधी बाबासाहेबांना म्हटलेले आहे की तुम्ही सच्चे राष्ट्रभक्त आहात, हे महात्मा गांधींचं वाक्य आहे. लक्षात घ्या, आपण बरेच जण म्हणतो बाबासाहेब ब्रिटिशांचे हस्तक आहेत वगैरे, पण स्वतः महात्मा गांधींनी हे वाक्य त्या गोलमेज परिषदेच्या निमित्तानं चर्चेच्या वेळेला म्हटलेलं आहे. मग बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे सगळे त्या ठिकाणी गेलेले आहेत. बरेच आपले गेले होते. इथं
भारतामधून श्रीनिवासन म्हणून पण आणखी होते, ते पण अस्पृश्यांचे त्या ठिकाणी पुढारी होते. त्यांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यावेळेला रॅमसे मॅकडोनल्ड हे त्या ठिकाणी प्रमुख होते त्याचे त्या गोलमेज परिषदेचे. तर महात्मा गांधींनी त्यावेळेला अस्पृश्य निर्मूलनाचं त्यांचं बाकीच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं काम सुरूच होतं, परंतु त्यांच्या माध्यमातून काय हा बदल होणार नाही म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा मार्ग स्वीकारला नाही. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचं त्या ठिकाणी म्हणजे मतभिन्नता झाल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र त्या ठिकाणी श्रीनिवास बरेच लोक आपल्या भारतामध्ये जे तज्ञ होते ते त्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊन त्यांनी पुन्हा काय गोष्टीची मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेला बाबासाहेबांची ही मागणी बघून त्या इंग्लंडमध्ये अनेक संस्थांनी अनेक विद्यापीठांनी आणि अनेक शैक्षणिक संस्थांनी बाबासाहेबांचं व्याख्यान आयोजित केलं गेलं आणि बाबासाहेबांचा हा प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि इंग्लंडमध्ये लंडनमध्ये मग बाबासाहेबांचं हे जे कार्य आहे अस्पृश्यासाठी म्हणजे त्यांनी मतच मांडलं की यांना कित्येक हजारो वर्ष यांना काहीच मिळालेलं नाही, यांना कुणीच काही दिलेलं नाही, यांना पिण्याचं पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना सुद्धा मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांची जी घागर आहे पिण्याची ती वेगळी ठेवली जायची आणि बाबासाहेबांना त्यांना हात लावायची परवानगी नव्हती. ज्या वेळेला शिपाई असेल तो शिपाई करून पाणी बाबासाहेबांना घालायचा. आणि बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे शिपाई नसेल तर मला पाणी मिळत नव्हतं कधी. म्हणजे शिपाई 2-3 दिवस आला नाही तर शाळेमध्ये बाबासाहेबांना पाणी मिळत नव्हतं. शिवाय शाळेच्या बाहेर बाबासाहेबांना बसवलं जायचं. म्हणजे ह्या ज्या वेदना बाबासाहेब आंबेडकरांना झाल्या ना त्या वेदनामध्येच त्यांची चेतना जागृत झाली असणार आहे आणि तो आउटस्टँडिंग काम करण्याचं त्यांनी ध्यास घेऊन यांनी हा प्रश्न सोडवलेला. तर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या वेळेला हे शैक्षणिक कार्य किंवा ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण बघतो बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे, मजुरांसाठी काम केलेलं आहे, आंदोलन केलेले आहेत. त्यावेळेला ब्रिटिश सरकार होतं आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा भारताचे जे पहिले कायदा मंत्री होते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. महात्मा गांधी त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना काय मिळालं नव्हतं, परंतु महात्मा गांधींची चर्चा झाल्यामुळे बाबासाहेबांचं ज्ञान बघून बाबासाहेबांना हे दिलं गेलेलं आहे. तर राज्यघटनेमध्ये पण काही प्रसंग अतिशय चांगले प्रसंग आहेत. त्या ठिकाणी राज्यघटना तयार करत असताना घटना मसुदा समितीचे जे म्हणजे जे मेंबर होते ते मेंबर असेच कुणी अपॉइंट केले नव्हते. तर भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये मधून त्यांना निवडून जावं लागायचं. काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण विरोध केला होता त्यावेळेला. तर बाबासाहेब आंबेडकर या घटना समितीवर बंगालमधून निवडून गेले होते. आता तो बांगलादेशमध्ये तो भाग आहे आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे सांगायचं असं आहे की ह्या सगळ्या जी घटना तयार करणारे जे मेंबर्स होते त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखं शिक्षण कुणाचंच झालं नव्हतं. एक राव म्हणून एक जण होते त्यांचं त्या लेवलचं शिक्षण होतं. म्हणजे इतका हुशार माणसाला संधी मिळत नाही कॉन्स्टिट्यूशन करताना. ही किती अवस्था वाईट आहे बघा. म्हणजे हुशार माणसं तिथं पाहिजे होते काहीतरी मार्ग काढतील चांगला काहीतरी. तर इतक्या प्रतिकूल परिस्थिती बाबासाहेबांना संधी मिळाली आणि बाबासाहेबांनी सतत काम करून बाबासाहेबांनी आपल्या देशाची अतिशय सर्वोत्तम घटना त्या ठिकाणी केली. आपण बघतो अब्राहम लिंकन अमेरिकेची सुद्धा घटना आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आहे बाय द पीपल, फॉर द पीपल, टू द पीपल असं म्हटलेलं आहे. पण बाबासाहेबांचं या वाक्याला थोडासा हे होतं म्हणजे त्यांना जर बदल करायचा होता त्याच्यामध्ये. त्यांना म्हणायचं होतं की म्हणजे इथल्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून त्याचं डेफिनेशन व्हावं असं बाबासाहेबांना वाटायचं कॉन्स्टिट्यूशनचं पहिलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय की भारतामध्ये स्त्री असू दे, पुरुष असू दे, दुबळे असू दे, कोणी असू दे त्या प्रत्येकांचा विकास म्हणजे शैक्षणिक विकास व्हायला पाहिजे, त्यांचा राजकीय असेल, त्यांचा आर्थिक असेल, ह्या सगळ्या पद्धतीचा विकास प्रत्येकाने जो घटक पुढे गेलेला आहे पुन्हा मागे राहिलेल्या घटकाला पुढे घ्यायचं, मग आणखी काय कालावधीमध्ये मागे राहिलेल्या घटकाला पुढे घ्यायचं म्हणजे त्याला काहीतरी संधी उपलब्ध करून देत राहायचं. अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं राज्यघटनेमध्ये ज्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो आता सगळीकडे ती भवन झालेली आहे. बरंच आपल्याला त्या ठिकाणी मदत होते. बाबासाहेबांचं कार्य जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे. म्हणजे एक मुद्दे असे आहेत की सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे हिंदू कोड बिल जे आहे जे स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचं बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांनी त्यासाठी राजीनामा दिलेला आहे. बाबासाहेबांनी महिलांसाठी इतकं उत्कृष्ट काम करून ठेवलेलं आहे
की त्यावेळेला ती जी समिती होती, हिंदू कोड बिल करणारी जी समिती होती, त्याच्यामध्ये 4 मेंबर होते. त्याच्यामध्ये बाबासाहेब एक होते. त्याच्यामध्ये जे 3 मेंबर होते ते रिलेटच होते ते करणारे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी हिंदू कोड बिलाला पाठिंबा दिला आणि नंतर मात्र त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. कारण सनातनी म्हणतो नाही आपण, बदलच करायचा नाही आपल्याला सिस्टम मध्ये. अशी माणसं जर का सिस्टम मध्ये असेल तर म्हणजे पुरोगामी काहीच विचार, प्रोग्रेसिव्ह विचार होणार नाही. तर ह्या हिंदू कोड बिलासाठी सांगण्याचा एक उद्देश आहे की बाबासाहेबांचे हे जे होते, अनेक 4 वर्ष बाबासाहेबांनी याच्यावर काम केलेलं होतं. त्यांनी ते सगळं विधेयक तयार केलेलं होतं आणि हे नामंजूर झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आपण ऐकतोय. परंतु नेहरू इतके हुशार होते की त्यांनी हेच हिंदू कोडचे जे हे होतं का नाही, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ते 4 विधेयक करून मंजूर व्यवस्थित करून घेतले. म्हणजे नेहरूचं स्किल होतं ते. भले बाबासाहेब त्या ठिकाणी मग राज्यसभेमध्ये होते त्यावेळेला, पण त्यावेळेला महिलांच्या संदर्भात अतिशय उत्कृष्ट काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की घटस्फोट झाल्यानंतर महिलांना जी पोटगी मिळते, त्यानंतर बहुपत्नीवाद हा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी बंद झालेला आहे. स्त्रियांना प्रॉपर्टीमध्ये जी वाटणी म्हणूया आपण किंवा त्याने वारसा हक्काने जे त्यांना मिळते, हे सुद्धा बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचं किंवा त्यांची जी देणगी आहे लक्षात घ्या. तर स्त्रियांनी अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर आपण समजून घेतले पाहिजे. तर बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मी आता शेवटी येतोय की बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये आले त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर 65 वर्षाचे होते आणि 65व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी म्हणजे बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर काही महिन्यानंतरच बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. आणि हा काळ म्हणजे 6 डिसेंबर 1956 या दिवशी बाबासाहेबांचं निधन झालेलं आहे आणि अतिशय दुःखदायक घटना त्या ठिकाणी झालेली आहे. इतकं बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य ते सांगून मी या ठिकाणी थांबतोय. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाच्या निमित्ताने हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. नुकतंच त्या व्याख्यानाच्या निमित्ताने पुन्हा समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्यांनी विचार मांडले ते आमचे सहकारी MV कांबळे सर, IQCचे कोऑर्डिनेटर डॉक्टर PA पाटील सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर संगीता पाटील मॅडम, आर्ट सर, प्रोफेशनल विभागाचे संदीप पाटील सर, सर्व सहकारी प्राध्यापक मित्र आणि उपस्थित विद्यार्थिनी आणि ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं एक विचार मांडला तो आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी. मला खूप आश्चर्य वाटतं की परवा PPLचा इव्हेंट होता आणि त्या PPLच्या इव्हेंटमध्ये यंग सायंटिस्ट स्टार्टअप आणि इनोव्हेशन असेल कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये सुद्धा आमचा अभिजित होईल. म्हणजे 8ची मुलं बरी एक आमच्या या सर्व ज्या तिघींनी आमच्या बोलल्या ना त्या भले त्यांनी वाचून दाखवलं असेल, पण हे आता आमचा जो NSSचा कॅम्प होता आपला झाला महाविद्यालयाचा आपला, त्याचंच यश, त्याचंच हे यश आहे. म्हणजे भाट सरांच्या माझ्या पुढे 3-4 दिवस मोठी समस्या जी होती की सर आपण निबंध स्पर्धा जाहीर केली, वक्तृत्व स्पर्धा जाहीर केली. परवा तर एकदा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करायचा होता आणि तहसीलदारांचा सारखा फोन, एकतर विद्यार्थी नाही, त्या कोरोनाच्या सर्व परिस्थिती सर्व बंद आणि ते म्हणजे रांगोळी स्पर्धा घ्यायची आणि ऑफलाईन पद्धतीने घ्यायची. मग आम्हाला कोण सापडलं तर मला पहिल्यांदा 12वी सर तिला पकडून आणली, तिलाच 5 रांगोळी काढायला लावल्या, 5 नावं द्यायला सांगितली. कुठलंही काम लगेच करते नाही म्हणत. परत आमच्या 2-3 प्रोफेशनलच्या मॅडम सापडल्या, अशा 8-10 रांगोळ्या दिल्या आणि त्यांनाच बक्षीस दिली. पण सरांनी जे अतिशय तळमळीने जे विचार मांडले त्याला फक्त मी एका वेगळ्या बाजूने आपल्यापुढे मांडतो. आपलं जास्त वेळ घेणार नाही कारण मी अभिजित एवढा मोठा वक्ता नाही आहे
आणि सायली जाधव सुद्धा आमच्या तयार होते. शुभम तर आमचा पथनाट्याचा एक काय, मी त्यांना फक्त म्हणायचं की शुभम आपल्याला पथनाट्य करायचं, तो नाही करीत, सर कुठे करायचं फक्त सांगा. आणि बाकीचे सगळे मंडळी गोळा करायचं काम शुभमला आहे. मला एकदम एका 26 जानेवारीच्या कारण मॅडमला म्हटलं की आतापर्यंत 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये आमच्या महाविद्यालयाचं कधीच कुठला इव्हेंट झाला नाही, तर पहिलं इव्हेंट घेण्याचं काम आपल्या त्या पथनाट्याला जातं. निश्चितपणे आपण चांगले काम करत असतो आणि विद्यार्थ्यांनी आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, हे सगळं आपल्यासाठी असतं. आपल्याला माहिती आहे की कोणताही व्यक्ती ज्या वेळेला सार्वजनिक जीवन सोडून जातो म्हणजे मृत्यू पडतो, मृत्युमुखी होतो, त्याचं देहदान होतं, पण त्या व्यक्तींचे विचार हे संपत नाही. पण काही व्यक्तींचे विचार सुद्धा थोड्या 10-20 वर्षांनी, 30 वर्षांनी, 40 वर्षांनी, 50 वर्षांनी त्या मागं पडतात. पण अशा काही व्यक्ती असतात की त्यांचे विचार कधीच मागं पडतात. मग अगदी आपण शिवाजी महाराजांच्या पासून बघतो, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं बघतो, सावरकरांचं त्याग बघतो, सगळे अनेक उदाहरण आहेत. सर्व जाती धर्म पंथातील त्याच पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा विचार आहे, ते कधीही आपल्यातून नाहीशी होणार. त्याचं कारण काय आहे तर त्यांनी सांगितले आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी उल्लेख केला, तेच मी फक्त वेगळ्या अँगलने आपल्याकडे मांडतो. समता, बंधुता, स्वातंत्र्य. आता सरांनी ज्याचा प्रकर्षानं उल्लेख केला ते अस्पृश्यता. लोकशाहीच्या बाबतीमध्ये सरांनी आर्थिक दृष्टिकोनातून जास्त सांगितलं, त्या जागतिक अर्थव्यवस्था असेल, अगदी राजकारण असेल, या पद्धतीचे असणारे त्यांचे मौलिक विचार हे आजही तेवढेच प्रकर्षानं आपण लक्षात घेतो. अनेक लोक त्याचा वापर करतात, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मला जी गोष्ट मांडायची आहे ती आहे बाबासाहेबांच्या नेतृत्व शैलीच्या बाबतीत. कारण ज्या वेळेला BComचा मॅनेजमेंटचा मी सिलेबस करत होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये लिडरशिप स्टाईल असणाराचं एक छोटासा टॉपिक आहे. मग आम्ही आग्रहाने मांडलं की काही लोकांच्या नेतृत्व शैलीची आपण उदाहरण तिथं मांडूया. पहिल्यांदा खरा विरोध झाला की XY व्यक्तीचं मांडलं तर YZ विरोध करतील, YZचं मांडलं तर ABC विरोध करतील. आम्ही म्हटलं कोणी विरोध करू दे, आपण एक टीम मांडूयात. म्हणून त्याच्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांची नेतृत्व शैली, आज तर MBAला मॅनेजमेंटच्या आमच्या BOS मार्फत आम्ही मॅनेजमेंट गुरु म्हणून शिवाजी महाराज ॲज अ मॅनेजमेंट गुरु म्हणून आम्ही विषय घातला. हे धाडस आमच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटने केलं BOच्या. तर बाबासाहेबांच्या आम्ही नेतृत्व शैलीचा अभ्यास घातला, महात्मा गांधींच्या नेतृत्व शैलीचा अभ्यास घातला. आणि हे नेतृत्व शैली अभ्यास करत असताना आणि हे पुस्तक पर्टिक्युलर लिहित असताना मी थोडंसं जे काही या दिदीने वाचलं बरंचसं त्यातलं, सरांनी सुद्धा काही कोटेशन्स त्याच्यावरती सांगितले. त्या कोटेशनच्या आधारे आमच्याकडे ज्या नेतृत्व शैली सांगितल्या जातात त्या नेतृत्व शैली मला बाबासाहेबांच्या सगळ्या कार्यातून कशा दिसल्या त्या मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे निरक्षरता आहे, अज्ञान आहे, त्यानंतर अस्पृश्यता आहे, जातीभेद आहे, आणि सगळ्यात म्हणजे आजही आम्हाला 75 वर्ष स्वातंत्र्याला मिळून सुद्धा आम्ही जे काही निर्मलन करू शकलो नाही ते आमचं गरिबी असेल, दारिद्र्य असेल. कारण आजही 21.9% लोक हे दारिद्र्य रेषेखाली असतात. तर या सगळ्या गोष्टीवरती एकच उपाय जो बाबासाहेबांनी आपल्याला सांगितला तो म्हणजे लोकशाही. कारण लोकशाहीमुळे आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य मिळतं, आपल्याला नागरिक म्हणून जे हक्क मूलभूत स्वरूपाचे जे घटना आपल्याला दिली आहे ते या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. त्यानंतर आपण बघतो की विचार स्वातंत्र्य आपल्याला मिळतं. समता, बंधुता, स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे आपल्याला हवं असतं ते सर्व याच्यात मिळतं. आपल्याला काहीतरी अन्याय झाला, कोणीतरी उल्लेख केला की अन्यायाचा, अन्याय कधी समजतो तर शिक्षण घेतल्यानंतर समजतो. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण घ्या. त्या बाबतीत सुद्धा मी एक नेतृत्व शैली या ठिकाणी सांगणार आहे.
तर लोकशाही नेतृत्व शैली ही मांडण्याचं काम बाबासाहेबांनी त्यांच्या विचारातून केलं, त्यांच्या लेखनातून केलं, त्यांच्या वर्तणुकीतून केलं, हे आपल्याला मान्य आहे. आणि म्हणून न्यायालयात दाद मागावाचा हक्क सुद्धा आपल्याला या लोकशाहीने आपल्याला दिला. त्यानंतर आपण म्हणतो की एक उद्धारक स्वरूपाची किंवा तारक स्वरूपाची नेतृत्व शैली, म्हणजे जे लोक दीनदलित आहेत, गांजलेले आहेत, गरीब आहेत, त्यासाठी तर बाबासाहेबांनी एक मंगल वाट निर्माण करून दिली आणि मानवतेची जीवन ज्योत निर्माण करण्याचं काम केलं. त्यामुळं बाबासाहेबांची जी नेतृत्व शैली आहे ती उद्धारक स्वरूपाची आहे असंही आपल्याला लक्षात येतं. सरांनी ज्याचा उल्लेख केला किंवा या दिदीने जे वाचलं की शिक्षण म्हणजे काय तर वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध जो पितो, प्राशन करतो, तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही असा सरांनी आणि या दिदीने उल्लेख केला. त्याचा अर्थही आपल्या लक्षात येतो. तर ते शाळा म्हणजे काय म्हणतात, तर शाळा म्हणजे उत्तम नागरिक आणि कर्तव्यदक्ष नागरिक तयार करणारे कारखाने. आणि म्हणून एवढंच फक्त सांगून ते बसले नाही, तर त्याचा उल्लेख झाला त्या 2 महाविद्यालयाच्या निमित्तानं पीपल एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी निर्माण केली आणि मी याला असं नाव दिलं सर, परिवर्तनशील नेतृत्व. म्हणजे बाबासाहेबांच्याकडे आम्ही काय म्हणून बघतो तर परिवर्तनशील नेतृत्व शैली पण पाहतो. कारण आपल्याला माहित आहे प्रज्ञा, शील, करुणा या गोष्टी जर आपल्याला आत्मसात करायच्या असेल तर ते शिक्षणाशिवाय शक्य नाही. ते समाज बांधवांना काय सांगत होते, तुम्ही शिका. सरांनी जे कोटेशन सांगितलं, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. हे फक्त मी या वेगवेगळ्या आणि मग आपण अशा माध्यमातून बघतोय शिकल्याशिवाय त्या दिदीने सांगितले की आपल्यावर न्याय आपल्याला मिळतोय का अन्याय होतोय हे कळणार नाही. आणि अन्याय होत असेल तर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झालाय. अशा अनेक गोष्टीतून बाबासाहेबांची सामाजिक नेतृत्व शैली आपल्याला दिसून येते, हे लक्षात घेतलं. आणखी एक उल्लेख सरांनी केला, खरं म्हणजे आपण कोणत्याही महापुरुषाचे जे काही चांगले विचार तुम्हाला जे वाटतात ते आत्मसात करावे. जग काय विरोध करतं, जग काय म्हणतं ह्याच्याकडे आपण जाण्याची गरज नाही. मी एक याच्यामध्ये उल्लेख असा केला की निष्ठायुक्त नेतृत्व शैली. कारण ज्या वेळेला बौद्ध धर्माची स्थापना करण्याचा विषय आला आणि लोकांनी म्हटलं की आता हे देश सोडून जाणार, त्यावेळेला बाबासाहेबांनी टणकावून सांगितलं की आम्ही या राष्ट्राचे संतान आहोत. त्या दिदीचं वाचन थोडस हे झालं. तर आम्ही या राष्ट्राचे संतान आहोत आणि हा देश आम्ही सोडून जाणार नाही. आमच्यामध्ये सुद्धा राष्ट्रनिष्ठा हसून भरलेली आहे. मग याच्यावरून राष्ट्राबद्दलची निष्ठा दिसून येते. आणि एवढंच नव्हे तर सरांनी ज्या शेतकऱ्यांच्या बद्दलचा विचार मांडला, शेतकऱ्यांचे कैवारी असू दे, दीनदलितांचे असू दे, या माध्यमातून जे काम केलं, 14 तळ्याचं अभिजित म्हणजे उच्चार केला, या सगळ्यातून आपल्याला असं दिसून येतं की बाबासाहेबांची या देशाबद्दलची असणारी निष्ठा ही वाखाणण्याजोगी होती. आणि म्हणून आम्ही त्याला निष्ठायुक्त नेतृत्व शैली असं मानतो. त्यानंतर सरांनी जे सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याच्यातून संघटित नेतृत्व शैली आम्हाला दिसून येते. त्यांनी त्यांच्या समाज बांधवाच्या बाबतीत विचार मांडले असं नाही. दीनदलित म्हणजे कोणत्याही जाती धर्मातले सगळ्यातले असू देत, आपल्याला गुलामगिरीतून, बौद्धिक आणि आर्थिक गुलामगिरीतून बाहेर पडायचं आहे आणि यासाठी संघटित व्हायचं आहे. ही नेतृत्व शैली या ठिकाणी मांडलेली दिसते. आणि शेवटी फक्त मी एकाच नेतृत्व शैलीकडे जातो, ती म्हणजे माहितीपूर्ण नेतृत्व शैली. अनेकांनी उल्लेख केला असेल किंवा नसेल झाला असेल, पण आपल्याला माहित आहे की अनेक वृत्तपत्र आणि लेखन, अगदी PhDच्या प्रबंधामधून आणि अनेक व्याख्यानातून बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे माहितीपूर्ण असे विचार समाजासमोर मांडलेले आहेत. आणि अगदी बहिष्कृत भारत वगैरे असे सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटी फक्त मी एकच भाग त्याच्यामध्ये मांडलेला आहे ते आपल्यापुढे सांगतो
त्यांच्याकडे अतिशय अद्वितीय स्वरूपाची बुद्धिमत्ता होती. त्यांनी उच्च दर्जाचं शिक्षण घेतलेलं होतं. जागतिक दर्जाची विद्वत्ता बाबासाहेबांच्याकडे होती आणि बंडखोरी आणि क्रांती करण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. संघटन कौशल्य पराकोटीचं होतं. शिस्त त्यांच्या स्वतःमध्ये होती. सरांनी सांगितलं 18 तास अभ्यास करणं. आता आपल्याला हा एक पॉईंट त्याच्यामध्ये पॉईंट मध्ये घातला 1.8 तास अभ्यास हे सुद्धा शक्य आहे. आणि आपण कोरोनामध्ये बघतोय की आम्हाला बसायची सवय मोडली, आम्हाला लिहायची सवय मोडली, परीक्षेला सामोरं जायची सवय मोडली. सगळं काय सगळ्यांनी विचार करण्याची पण आता सवय मोडली. आता सवय काय राहिल्या तर फक्त ऑनलाईन परीक्षा देण्याची सवय 18 तास मोबाईलवर. आणि आम्ही पूर्वी म्हणत होतो मोबाईल आणायचा नाही, आता गरज झाली. आता आम्हाला शासन सांगते की त्यांना मोबाईलवरच शिक. मला तरी आता समजते की 40% शिक्षण हे ऑनलाईन द्यायचं. कसं द्यायचं, काय द्यायचं, कशी व्यवस्था निर्माण करायची, अनेक अडचणी आहेत. पण ज्या वेळेला उच्च शिक्षण म्हणजे उच्च संस्था आमचे सांगत असतात त्यावेळेला आम्हाला ते राबवावं लागतं. आता काही कोर्सेस मास्टर डिग्रीचे हे ऑनलाईन पद्धतीनं आमच्या विद्यापीठात आता इंट्रोड्यूस झाले. सातत्यानं 4 दिवस झालं मला त्याच्या गोष्टीचं प्रेशर आहे, हे तुम्ही द्या, आम्हाला ऑनलाईन सुरू करायचं. म्हणजे काही कोर्सेस मास्टर डिग्रीचे ऑनलाईन सुरू करायचं आहे. म्हणजे फिजिकली कॉलेज राहतात का नाही राहतात हा मोठा विषय आहे. वक्तृत्व शैली चांगली होती. सरांनी त्याचा उल्लेख केला की त्यांच्या वडिलांचं इंग्रजी चालतं. पण त्या काळामध्ये तुम्ही तिथून लक्षात घ्या, आज आपण फार चांगल्या स्थितीत राहतो. मी आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की जगातला भारत हा अतिशय महान चांगला देश आहे की जिथं 12 तासाचे दिवस 12 तासाचे राहतात म्हणून सांगतात. त्या भारतातल्या महाराष्ट्र अतिशय सदन राज्यामध्ये राहतो. महाराष्ट्रातल्या अतिशय सदन अशा सांगली जिल्ह्यात राहतो. सांगली जिल्ह्यातल्या अतिशय सदन पलूस तालुक्यात राहतो. पलूस तालुक्यातल्या अनेक गावापैकी पलूस सदन असणारे गाव आसपासचे पलूसवरती डिपेंड असणारे अशा अतिशय सदन आणि अशा चांगल्या कुटुंबामध्ये आम्ही राहतो की जिथं आम्हाला सगळं मिळतं. मग अशा वेळेला आम्हाला दुसऱ्यांची दुःख कशी कळणार, महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यांची दुःख कशी कळणार, नाही कळणार, कारण आम्ही सदन आहोत. पण हा विचार महत्वाचा नाही. तर बाबासाहेबांचं जे इंग्रजीवरचं प्रभुत्व होतं ते अतिशय जबरदस्त होतं. आणि ते त्यांनी त्यांच्या म्हणजे सरांनी सांगितलं की त्यांना सुरुवातीला मराठी शाळेमध्ये घातलं, त्यानंतर इंग्रजी शाळेत घातलं. पण ते त्याने स्वतःच्या ताकदीवरती ते निर्माण केलेलं प्रभुत्व होतं. हे आपण विशेष करून लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बाबासाहेबांचं प्रचंड वाचन. त्यानंतर त्यांची संशोधनात्मक असणारी वृत्ती, अशा अनेक गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. प्रेरणादायी असणारं त्यांचं लिखाण, या सगळ्यामुळं आज आपल्याकडं नेतृत्व गुणाच्या बाबतीमध्ये कुणाकडे बघावं लागतं तर हे भीमजी रामजी आंबेडकर यांचा प्रवास, हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करणारं असं एक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण नेहमी स्मरण करायला पाहिजे. त्यांचे विचार आपण आत्मसात करायला पाहिजे. तुम्ही सर्वांनी माझे या नंतरचे असणारे विचार असं म्हणणार नाही, पण माझं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. बऱ्याच जणांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा गुरुमंत्र डॉक्टर आंबेडकरांनी दिला. आधुनिक भारताचे निर्माते, स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधान जे या भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ, समाज सुधारक असे अनेक पैलू आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वामध्ये दिसतात. आणि आजच्या या 131व्या जयंती निमित्त आपण सप्ताह साजरा केला आणि या सप्ताहानिमित्त आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर
प्राध्यापक एम व्ही कांबळे सर यांचं व्याख्यान आयोजित केलं. कांबळे सरांनी एकूणच बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान सरांनी दिलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं सरांचा आभार मानते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंखे सर यांनी बाबासाहेबांच्याकडे असणारे जे नेतृत्व गुण आहेत या नेतृत्व गुणांचा आढावा आपल्या पुढं मांडला. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा आभार मानते. त्याचबरोबर IPSCचे कोऑर्डिनेटर डॉक्टर PM पाटील सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा आभार मानते. त्याचबरोबर जो सप्ताह साजरा केला त्यामध्ये निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आपण ठेवला. वक्तृत्व स्पर्धेला मला फक्त एक अभिजितच होता. मैत्रिणींनो थोडा विचार करा, 5 ते 7 मिनिटं आपल्याला इथं बोलायचे. ती तुम्हाला संधी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतोय. तुमच्या नेतृत्वाचा विकास व्हावा ही आमची भूमिका असते आणि त्यासाठी एक अभिजित फक्त डोळ्यासमोर होता. शुभमला सांगितलं, अरे तू निबंध लिहिलास, फक्त तू वाचून दाखव. थोडासा गडबडला, मी काय नाही दाखवणार. मी म्हणलं अरे दाखव, 2 मिनिटं दाखव, इथपर्यंतच वाच, पण तू वाच. आणि अतिशय सुंदर त्यांनी भार्गवी असेल किंवा शुभम असेल त्यांनी वाचलं. सायली थोडी लटपटत होती सुरुवातीला, तिथं कापत होती, मी जाऊ का नको, हात तिचे लटपटत होते. मी म्हणलं काही होत नाही, वाच. तिला मी सांगितलं एवढाच पॅरेग्राफ वाच, पण तिनं सगळा निबंध अतिशय छान पैकी वाचला. मैत्रिणीनं इथं आलो की आपल्याकडची जी भीती आहे ही भीती निघून जाते हे दाखवण्यासाठी ह्या स्पर्धा ज्या ह्या स्पर्धा आपण महाविद्यालयाच्या पातळीवर असतील किंवा ह्या विविध माध्यमांच्या मार्फत येणाऱ्या स्पर्धा आपण आयोजित करतो. एक उदाहरण म्हणजे सांगते की बाह्य अकादमीची 5 जणीची आहे, तिथं एक नेतृत्व शिबिर आलं. मी 2-3 फोन केला, या नेतृत्व शिबिराला जाता का? तर त्या म्हणल्या नाही, आम्ही काय नाही, 3 दिवस 5 जणीला कसं जायचं कसं जायचं. पण भार्गवीनं आमच्या लगेच सांगितलं, मॅडम मी जाते आणि मी फॉर्म भरतो. लगेच आता अभिजित लागलंय, मला पण पाठवा. मी म्हणलं नाही, एकच विद्यार्थिनी आपल्याला पाठवायचे, जर ते पाठवा म्हणले तर आम्ही पाठवतो. म्हणजे असे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये या माध्यमातून तयार व्हायला पाहिजेत. या मुलांनी आपल्या समोर जे भाषणं दिली किंवा वक्तृत्व सादर केलं त्याबद्दल मी या चौघांचं इथं आभार मानते. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि सर्व ज्या विद्यार्थिनी इथं हजर राहिल्या त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.